नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, की मराठीसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्त्वाचे घटक बघितले होते. आज आपण 17 महत्त्वाचे घटक बघणार आहोत. म्हणजे आपला जो पार्ट बेसिक ग्रामरचा जो पार्ट आहे मराठीचा, तो पूर्ण होऊन जाईल. तर आता आपण सुरू करूया आपल्या महत्त्वाच्या 11व्या घटकाला. तर महत्त्वाचा जो घटक आहे 11वा तो म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी त्याच्यामध्ये अ, 4 प्रकार पडतात. शब्दसिद्धीचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे उपसर्ग घटित शब्द, त्याच्यानंतर प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द. याच्यामध्ये परीक्षेमध्ये क्वेश्चन कोणत्या वेळेस विचारतात, तर उपसर्ग घटित शब्दावरती एक क्वेश्चन असतो किंवा प्रत्यय घटित शब्दावरती क्वेश्चन असतो. 4 शब्द दिले जातात. त्याच्यामधून तुम्हाला उपसर्ग घटित शब्द किंवा प्रत्यय घटित शब्द ओळखायचा असतो. याला इंग्रजीमध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स असं म्हटलं जातं. तर हा महत्वाचा आहे. सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द जास्त महत्वाचे नाहीत. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. आता वाक्यांचे प्रकार. तर वाक्यांच्या प्रकारावरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर कशावरती क्वेश्चन येतो? तर केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला त्या वाक्याचं केवळ वाक्य करायचं असतं किंवा मिश्र वाक्य करायचं असतं किंवा संयुक्त वाक्य करायचं असतं आणि हे दिलेलं असतं किंवा दुसरं एक वाक्य दिलेलं असतं. त्याच्यावरनं ते वाक्य कोणतं आहे? स्वार्थी आहे की आज्ञार्थी आहे की विद्यार्थी आहे की संकेतार्थी आहे हे ओळखायचं असतं. तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, प्रत्येक इयरमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे वृत्ते. हा खूप मोठा टॉपिक आहे. याच्यावरती हा पूर्ण टॉपिक करण्याची गरज नाही. कारण पूर्ण टॉपिक करायला कमीत कमी 10 दिवस लागतील. अ, त्याच्यासाठी तुम्ही फक्त काय करा, तुम्हाला लघु आणि गुरु हे कळले पाहिजेत. लघु लघुला आपण काय करतो, तर एक वाटी असते किंवा चंद्र किंवा यू आणि गुरुला आपण फक्त असं लिहितो. म्हणजे काय? समजा आता एक वाक्य आहे, एक शब्द आहे. काय? तर तो पुस्तक आहे. तर याचं तुम्हाला काय करायचंय? लघु गुरु लिहायचे. आता पुस्तक आहे, तर पुस्तक आहे, तर पु आहे पहिला उकार. पहिला उकार असल्यामुळे इथं काय येऊ शकतं? वाटी येऊ शकते. स्तक. इथं काय आहे? हे दिलेलं आहे जोड शब्द, परंतु याचा उच्चार तिथं होतो आणि क आहे. परंतु इथं काय होणार आहे? पु जरी पहिला असला, तरी सुद्धा स्तकचा उच्चार यू वर येतो. म्हणून ते असणार गुरु आणि याचा उच्चार इकडे गेल्यामुळे हे असणार लघु आणि कच असणार आहे. तर ह्याच्या पद्धतीने अशा पद्धतीने याचं लघु गुरुचं येणार आहे. कारण काय आहे? इथे पहिला उकार आहे. पहिला उकार जरी असला तरी स्तचा उच्चार पूर येतो. पुस्तक म्हणून हे काय येणार आहे? गुरु येणार आहे आणि याचा उच्चार याच्यावरती गेल्यामुळे हा लघु होणार आहे आणि क तर हा लघुच आहे. अशा पद्धतीने याचे वृत्तीमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे अलंकार. 22 अलंकार आहेत, परंतु 22 मधले फक्त 5-6च अलंकार रिपीट होतात. ते कोणते आहेत तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे रस. रसामध्ये 9 रस दिलेले आहेत. तर 9 रस चांगल्या पद्धतीने करा. 9 लाईनमध्ये 9च लाईन लागणार तुम्हाला रस करण्यासाठी. तर त्याचे 9 रस. तर त्याचा फक्त तुम्हाला स्थायी भाव विचारला जातो. स्थायी भाव विचारला जातो. उदाहरणार्थ अ, विस्मय हा कशाचा, कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर तो अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव करून ठेवा 9 रसाचे. सोपे एका वर्डमध्ये आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे विरामचिन्हे. विरामचिन्हे 17-18 विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हाचा सिम्बॉल लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग लक्षात ठेवा. नंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखन शक्यतो बुकमध्ये दिलेलं नाहीये, परंतु पत्रलेखनावरती एक क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये असतो. पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार आहे तो औपचारिक आणि दुसरा आहे तो म्हणजे अनौपचारिक. तर औपचारिक पत्राला व्यावसायिक किंवा व्यावहारिक पत्र असं पण म्हणतात. अनौपचारिक पत्राला घरगुती किंवा कौटुंबिक पत्र असे म्हणतात. तुम्हाला एखादं पत्र आहे, समजा तुम्ही नोकरीसाठी अर्ज करत असाल, तर ते कोणत्या प्र पत्रलेखनाचा प्रकार आहे असा क्वेश्चन येऊ शकतो. तुम्ही नोकरीसाठी अर्ज करताय, ते कशाचा प्रकार झाला? तर तो व्यावसायिक झाला. म्हणजेच तो काय झाला? औपचारिक पत्रलेखनाचा प्रकार.
आणि तुम्ही जर वडिलांना पत्र लिहित असाल, आईला पत्र लिहित असाल, भावाला लिहित असाल, बहिणीला लिहित असाल, तर ते काय झालं तुमचं घरगुती कौटुंबिक पत्र. म्हणजे ते कोणतं झालं? अनौपचारिक पत्रलेखन. अशा पद्धतीने आपण जे बेसिक मराठी व्याकरण आहे, त्याच्यावरती जे महत्त्वाचे 17 घटक आहेत, जे की प्रत्येक वर्षी पेपरमध्ये याच्यावरती क्वेशन विचारले जातात. असे 17 महत्त्वाचे घटक आपण बघितलेले आहेत. तुम्ही हे 17 घटक चांगल्या पद्धतीने करा. तुम्हाला याच्यामध्ये 15 मार्क अवश्य मिळतील. आता राहिलेले जे 13 घटक आहेत, त्याच्यामध्ये 5 मार्काचा समास असतो. विरुद्धार्थी शब्द 1 मार्काला असतो, समानार्थी शब्द 1 मार्काला असतो. म्हणी 1 मार्कासाठी असतात आणि अ, त्याच्यानंतर आणखी असतं लेखक असतात, कवी असतात. अशा पद्धतीने एकूण 30 मार्काचा मराठीचा तुमचा पेपर असतो. तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावरती भर द्या. त्याच्यामध्ये 17 मार्कासाठी येणार आहे. 17 पैकी तुम्हाला 15 मार्क ह्या घटकावर पडलेच पाहिजे. धन्यवाद.